पालघरमध्ये शेकडो कोटींच्या जमिनीचा घोटाळा हा समोर आलेला आहे। तलासरीच्या काजळी सहकारी सामुदायिक शेती संस्थेच्या 55 एकर जमिनीची अक्षरशः कवडीमोल दरामध्ये विक्री झाल्याचं ऑडिटमध्ये उघड झालेलं आहे। 2022 मध्ये या जमिनीचं मूल्य हे 7 कोटी रुपये होतं। मात्र ही जमीन केवळ 70 लाखांमध्ये विकल्याचं उघड झालंय। मात्र 2022 मध्ये 7 कोटी मूल्य असलेल्या या जमिनीचं मूल्य हे सध्या शेकडो कोटींच्या घरात आहे। तलासरीच्या काजळी इथं शासनाकडून शेतकऱ्यांसाठी काजळी सामुदायिक शेती सहकारी संस्था ही निर्माण करण्यात आलेली होती। संस्थेच्या 55 एकर जमिनीच्या विक्रीत काही संस्था चालकच असल्याचं समोर आल्यावरती लेखापरीक्षण करण्यात आलं, तर त्यामध्ये हा घोटाळा समोर आलाय। सध्याचे सहाय्यक निबंधक तसंच ऑडिटर यांच्यामार्फत तत्कालीन संस्था चालकासह तत्कालीन सहाय्यक निबंधक अशा एकूण 6 जणांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी पालघर पोलिसांना पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे। तर गुन्हा दाखल झाला नाही तर मनसेनं आंदोलनाचा देखील इशारा दिलाय। साधारणतः अहवाल जर बघितला असता वैधानिक अहवाल तर त्याच्यात जर इंडेक्स 2 ची जर रक्कम बघितली तर 6,39,27,100 इतके इंडेक्स 2 प्रमाणे याची रक्कम आहे जमिनीची, पण ती 70 लाखात विक्री करण्यात आलेली आहे। या खरेदी विक्रीमध्ये काही जे सहकारी संस्थेचे संचालक आहेत त्यांचा देखील सहभाग असल्याचं सांगितलं जातं। हो, त्यांचा सहभाग आहे। ज्या नावावर 70 लाख पण संस्थेत आले आणि विदिन लगेच त्याच दिवशी ट्रान्सफर झालेले त्यांना सुद्धा जबाबदार धरण्यात आलेला आहे आणि असे एकूण 6 लोकांविरुद्ध FIR करण्यासाठी आपण परवानगी देण्यात आलेली आहे। आसपास 50 एकर ही जमीन आहे, ही सामुदायिक संस्थेची जमीन फक्त 70 लाखाला विकली गेली परंतु ह्याच्यात विकली असताना ह्याच्याकडे कुठलेही शासनाचा पाठपुरावा न केलेला नाही। ह्याच्यावरती तत्कालीन जे संचालक मंडळ आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था डहाणू आणि ह्याच्यावर आता आम्ही जेव्हा त्यांची भेट केली तेव्हा त्यांनी सांगितलं की ह्याच्यावरती आमची कारवाई चालू आहे, आमचा पाठपुरावा आम्ही करतो आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।